अच्छा छोटे मेरे दाए बड़े मेरे पास सब इधर ऐसा नाव अनिकेत अनिल मावस्कर. मी चिखलदरा तालुक्यामधून बोराळा गावातून आलेला आहे. आमच्या गावात पदभरती निघालेली होती. आशा स्वयंसेविकाच्या जाहिरात आलं होतं. आमचं गावात आलं होतं 13 जूनला. ग्रामसेवकाकडे आलं होतं. त्यांनी गावात पाठवलं ती जाहिरात आणि पात्र उमेदवारांनी फॉर्म भरलेला होता. त्यांनी फॉर्म भरल्यानंतर त्या जाहिरातीमध्ये साफ लिहिलेला होता, किमान 8वी पास उमेदवार जरी आपल्या या एरियात आदिवासी भागात उपलब्ध असले तर ते 8वी पास उमेदवारांची नियुक्ती करणे बंधनकारक होतं. तरी निवड समितीने गैर आदिवासी उमेदवाराला प्राधान्य देऊन त्यांची निवड करून घेतलेली आहे. ते 8 वर्षापासून गावात राहत नाही आहे. त्यांना स्थानिक भाषासुद्धा येत नाही. आमचं हे जाहिरातीचं उल्लंघन करून चिखलदरा निवड समितीने गैर आदिवासी उमेदवाराला नियुक्ती करून दिलेली आहे. ही आमची समस्या आहे. आणि 1996मध्ये पेसा कायदासुद्धा लागू झालेला होता. आमचा गाव पेसांतर्गत येते आणि क्लास 3 आणि क्लास 4च्या नोकरीसाठी 100% आरक्षण आहे. आदिवासींनाच भेटला पाहिजे. ते कायद्याचं पण उल्लंघन केलेलं त्यांनी आणि जाहिरातीचं पण उल्लंघन केलेलं आहे. आमच्या गावाला कोणीही ग्रामसभा नाही झाली, ना दवंडी काहीच नाही आणि ग्रामपंचायत पण वंचित आहेत. आमच्या गावात जेव्हा ग्रामसभा झाली तेव्हा ग्रामसेवकांनी सांगितलं की आम्हाला काही नोटीस आलेलं नाही. हे वरच्या पातळीवर कसं काय निवड झालेलं आहे याचा आम्हाला काही अंदाज नाही. आमच्या याच्यात काही हस्तक्षेप नाही. आणि आमचा बोराळा गावामध्ये उपकेंद्र आरोग्य आहे, तिथले पण सर आलेले होते. त्यांना पण आम्ही विचारलं की पण नेमकं हे कसं काय उल्लंघन झाले, बेकायदेशीर काम कसं काय झालेलं आहे ते आम्ही त्यांना विचारलं. पण त्यांनी पण साफ असं म्हटलेलं आहे की मला पण काहीच माहीत नाही आहे. याशिवाय या संदर्भात कसं काय निवड झालेलं आहे तिथं वरच्या पातळीवर झालेलं आहे. तर यासाठी आम्ही इथं तक्रार घेऊन आलेलो होतो. ते जर मागण्या पूर्ण झालेलं नाही तर आमच्या अधिकारावर त्यांनी डाका उचललेला आहे, डाका डाला हुआ आहे. इसके बाद अगर यानंतर जर गरज पडली तर आम्ही रस्त्यावर येऊ. आमच्या हक्कासाठी, आमच्या अधिकारासाठी जर आम्हाला रस्त्यावर बोलवलं गेलं तर आम्ही इथं धरणे आंदोलन करण्यासाठी सुरुवात करू इथंच या ऑफिसवर. जर आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत तर आमच्या मनापासून काही मागण्या नाही आहे. आमच्या कायद्यानुसारच आम्ही बोलायलो इथं. आमच्या जाहिरातीचं उल्लंघन झालेलं आहे. बेकायदेशीर त्यांनी नियुक्ती केली आहे. त्यांच्यावर काय ॲक्शन घ्या. आम्हाला अपडेट लवकर जर मिळाली नाही तर आम्ही धरणे आंदोलनासाठी इथं बसणार आहोत.